भाजपा आमदार परिणय फुकेंनी गंभीर आरोप केलाय। प्रशांत कोरटकरला लपवण्यात काँग्रेसचा हात असल्याचा ते आरोप करतात। तेलंगणात काँग्रेस नेत्याच्या घरात कोरटकरला अटक करण्यात आली असा त्यांचा दावा आहे। महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवर सुद्धा त्यांनी सवाल उपस्थित केले आहेत। ज्या दिवशी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, त्या दिवशी त्यांची कंप्लेंट झाली, त्या दिवशी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला कोरटकरवर आणि त्यानंतर ते कोर्टात गेले आणि कोर्टाने त्यांना प्रोटेक्शन दिलं होतं। कोर्टाच्या प्रोटेक्शन असल्यामुळे पोलीस विभाग काही करू शकला नाही आणि मी तुम्हाला मागे सांगितलं कोर्टाचं प्रोटेक्शन हटवण्याकरता स्वतः फडणवीस साहेबांनी लक्ष घातलं, गृह विभागाने त्यात लक्ष घातलं आणि त्याचं जे प्रोटेक्शन आहे ते काढून घेतलं आणि प्रोटेक्शन काढल्यानंतर 4 ते 5 दिवसात त्यांना अटक करण्यात आली। तेलंगणामध्ये ते काँग्रेसच्या एका नेत्याकडे लपून होते आणि यामागे निश्चितच कोरटकरला वाचवण्याचा प्रयत्न काँग्रेसच करत होती हे स्पष्ट झालेलं आहे। त्याचा सर्टिफिकेट घेऊन यावं जर परिणय फुकेकडे असतील तर। तो कुठल्या पदावर होता, कोण होता, कुठल्या कधी त्याची नियुक्ती काँग्रेसमध्ये झाली, प्राथमिक कधी सदस्य झाला, म्हणजे आपलं पाप झाकण्यासाठी काँग्रेसवर टीका करायची आणि पाप लपवायचा। आणि तुमचं तोंड ज्यावेळेस कोरटकरावर उघडत नाही तर तुम्ही काय काँग्रेस नेत्याचं नाव घेताय? ही गोष्ट समजून घेतली पाहिजे। सत्य कधीही नाकारता येत नाही। सूर्याला झाकण्याचा प्रयत्न केला तर सूर्य झाकला जात नाही। तर त्याच्यामुळे वडट्टीवार असतील, काँग्रेसचे नेते असतील, त्यांचे चेहरे आता पूर्णपणे पडलेत। त्यांचं सगळं पितळ उघडं पडलंय। तो तेलंगणामध्ये विजय अंकलम या काँग्रेसच्या नेत्याच्या घरी सापडतो। काय रहस्य आहे? आता काय बोलणार काँग्रेसवाले? तर त्याच्यामुळे त्यांनी स्वतःहून काँग्रेस पक्षानं महाराष्ट्राच्या देशाच्या जनतेची माफी मागावी आणि हे मान्य करावं की प्रशांत कोरटकरचा करता करविता हा काँग्रेस पक्ष आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।